महाराष्ट्रामध्ये तब्बल 8 वर्षानंतर निवडणुका लागल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. वाशिममधून महायुतीचे उमेदवार आहेत अनिल केंद्रे, BJPकडून आहेत. त्यांना विचारलं की इथले कळीचे प्रश्न कुठले आहेत आणि त्यांना संधी दिली मात्र वाशिमकरांनी तर कुठले प्रश्न ते हाताळणार आहेत. सर, महाराष्ट्रामध्ये 8 वर्षानंतर निवडणूक लागल्या आहेत. केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तुम्हाला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या भाजपच्या किंवा महायुतीच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारवरून विकास अधिक गतिमान होईल? वाशिमच्या दृष्टिकोनातून कुठले कुठले नियोजन आणि कुठले कुठले विकासात्मक अजेंडा तुमचा आहे? रस्ते, पाणी पुरवठा, 24 तास पाणी पुरवठा, स्वच्छता, ट्रेंचिंग ग्राउंड जे सध्या म्हणजे कचरा संकलन या समस्या अग्रस्थानावर आहेत सध्या, त्या काढण्याचा प्रयत्न. बरं, अमृत योजनेचा जो आहे मोठा निधी आला होता विकास कामासाठी, परंतु त्या निधीचं जे विकासामध्ये रूपांतर व्हायला होतं तसं दिसत नाही वाशिममध्ये. तुम्हाला काय वाटतं की लोकप्रतिनिधी निधी नसल्यामुळे हे सगळे विकास कामं रखडल्याचं वाटतं? लोकप्रतिनिधी काही तांत्रिक अडचणी असतात आणि शिवाय एक मुद्दा तर नक्कीच आहे की लोकप्रतिनिधी सध्या 4 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तो एक थोडा मुद्दा आहेच, पण काही तांत्रिक बाबी असतात त्यामुळे अडथळे येतात, त्यामुळे कदाचित कामं रखडले असते. बरं, नगरपरिषदेच्या शाळा आहेत त्या जीर्ण अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांचं सुशोभीकरण किंवा आधुनिकीकरण करण्यासाठी काय नियोजन करणार? त्यावर कुठलंही काम करायचं म्हटलं त्यावर निधी आवश्यक असतो आणि सरकारतर्फे शाळा एक असं म्हणजे शाळेसाठी थोडं अनुदान कमी दिलं जाते. तर मी आमच्या वरिष्ठ नेत्या मंडळींना आम्ही आमदार श्यामजी खोडे साहेब, राजू पाटील राजे साहेब, शहराध्यक्ष मनीष मंत्री शहर आणि जिल्हाध्यक्ष चितलांगे साहेब यांना पाठपुराव्याने निधी ओढण्याचा प्रयत्न करेल. तर की निधी असल्याशिवाय काहीच काम होऊ शकत नाही. निधी नक्कीच जास्त आणेल आणि शाळा सुशोभीकरण तर करेलच, त्या व्यतिरिक्त शाळा वर्गखोल्या वाढवणे, काही जागा सरकारी जागा मिळवणे, विस्तार करणे. काही काही शाळामध्ये अशी परिस्थिती आहे की विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे पण त्यांना पुरेशी जागाच नाही. तर बरेचसे म्हणजे माझे सहकारी आहेत, सहप्रेमी आहेत, मित्रमंडळी आहेत, स्टाफमध्ये आहेत त्यांच्या की अशी अडचणी आहेत. त्यांच्याकडून नेहमी बैठकीत किंवा बैठकी होतात त्यातून बोलण्यातून त्यांच्या ऐकू येते किंवा असा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न. बरं, वाशिममध्ये पाण्याची जी भीषण दुष्काळ असते, पाण्याची जी समस्या आहे ती खूप गंभीर आहे आणि असं म्हटलं तर काही भागामध्ये 10 ते 20 दिवसानंतर पाणी होतं. वाशिममध्ये 2 डॅम, जवळजवळ 2 डॅम आहेत. पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्या दृष्टिकोनातून तुमचं काय नियोजन करणार आहे? सद्यस्थितीत जो डॅम आहे एकबुर्गी डॅम, तो माननीय आमदार रामकृष्ण गिराठी यांच्या काळात बनवलेला आहे. तो निश्चितच 30-50 वर्ष पुढच्या डिझाईननुसार बनवलेला होता. आता लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे, त्या अनुषंगाने थोडं विस्तारीकरण धरणाचं किंवा खोलीकरण एवढं आवश्यक आहे. ते आमच्या नेते मंडळींनी पाठपुरावा त्याचा केलेला आहे. ते निश्चितच लवकर पूर्ण होईल आणि वाशिमकरांना 24 तास पाणी पुरवठा होईल हे सांगू शकतो. बरं, नॅशनल हायवे जे आहे ते एकदम टकाटक झाले आहे. वाशिमकरांचे जे रस्ते आहेत ते अतिशय खराब अवस्थेमध्ये आहेत. वाशिमकरांचे रस्ते जे आहेत, वाशिमकरांसाठी चांगले रस्ते देण्यासाठी कुठलं नियोजन करायचं? की आता ॲज अ टेक्निकल इंजिनियर मी आमच्या मित्रमंडळी इंजिनियर्स असोसिएशन जे आहे वेळोवेळी त्यांच्या बैठका घेत राहील, त्यांचंही मार्गदर्शन घेत राहील आणि शिवाय नगरपरिषदेचा स्टाफ या दोघांचा समन्वय साधून आजपर्यंत जे ड्रॉबॅक्स आलेले आहेत ते ड्रॉबॅक्स भरून काढण्याचा प्रयत्न करून विकासाचे कामं अधिक गतीने करण्याचा प्रयत्न करेल. बरं, वाशिममध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाशिम एक जिल्हा आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून इथली जी स्थिती अतिशय गंभीर आहे. कारण छोट्या कारणांसाठी जे पेशंट आहेत त्यांना अकोला, नागपूर, औरंगाबाद या भागात जावं लागतं. तुम्हाला काय वाटतं की मल्टी स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल होण्यासाठी काय प्रयत्न करणार? तो विषय नगराध्यक्ष इथपर्यंत नाही आहे, तरी पण सुद्धा आमच्या माननीय आमदार श्यामजी खोडे साहेब, राजे साहेब, अशोकजी हेडा, मनीष मंत्री,
जिल्हाध्यक्ष चिखलांगे साहेब यांच्या नेतृत्वात आपण नक्कीच त्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. बरं, ज्या घरकुलचे जे प्रलंबित लाभार्थी आहेत, असं म्हटलं जातं की स्थानिक प्रशासन नसल्यामुळे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असो, घरकुल आवास योजना असो, रमाई आवास योजना असो, हे सगळे लाभार्थी जे आहेत ते त्यांना कुठेतरी लाभ मिळत नाही आहे. या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी तुम्हाला जर वाशिम करण्यास संधी दिली, हा प्रश्न प्राथमिकतेने तुम्ही कसा मार्गी लावला? लाभार्थी वंचित असं नाही आहे, वंचित कदाचित राहिलंच नाही. काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळं त्यांची पूर्तता होऊ शकत नाही. सरकारचा तर हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लाभार्थी व्हायला पाहिजे, त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. तांत्रिक अडचणीमुळंच काहीतरी राहतात कुठेतरी कागदपत्र